अर्थात महायुतीच्या जागेचा तिढा या भेटीनंतर तरी सुटणार का हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रांजल, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। आणि नाशिकचा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर करू असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांनी आज तातडीने नाशिकचा दौरा केला। त्यांनी आज भेटीगाठी घेतल्या, चर्चांचा धडाका उडवून दिला। आज नाशिकमध्ये दाखल होताच त्यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली। शांतिगिरी महाराजांनी काल शिवसेनेकडून फॉर्म भरलाय, मात्र ते आता शिवसेनेच्या एबी फॉर्मची वाट पाहत आहेत। त्यांच्याशी गिरीश महाजन यांनी चर्चा केली आहे। आता महाजनांशी चर्चा केल्यानंतर शांतिगिरी महाराज माघार घेतात की त्यांनाच उमेदवारी जाहीर होते याचीही उत्सुकता आहे। वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत। आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे। पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील, म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे, 3 तारीख शेवटची आहे, उद्याची सुटी 1 मेची, म्हणजे 2 दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत। त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं, पक्ष जरी जाहीर झाला नसला तरी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे। नाही ठीक आहे, थोडा उशीर झालेला आहे, पण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही आहे। आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय उत्कृष्ट आहे। आपल्याला माहिती आहे, आम्ही एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये 25-25 हजार कार्यकर्त्याची टीम आमची तयार आहे। म्हणजे अगदी 50 प्रमुखापासून, ग्रुप प्रमुखापासून, वॉरियर असेल, सुपर वॉरियर असेल, वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, सगळी 25-25 हजार कार्यकर्त्याची टीम आमच्याकडे एका फोनवर त्या ठिकाणी तयार असते। त्यामुळे आता आमची तयारी नाही का नाव कोणाचं होईल, नावाला आमच्याकडे काही महत्त्व नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।